नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बाळाला बुद्धिवान, ताकदवान, बाळाची वजन छान वाढण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ड्रायफ्रूटपासून बनलेला एक खास पदार्थ बनवणार आहोत। हा पदार्थ अगदी चविष्ट लागतो आणि झटपट बनतो। शिवाय यातून बरीचशी पोषण तत्वही बाळाला मिळतात। 7 महिने ते 24 महिन्या किंवा त्यापेक्षाही मोठ्या बाळाला तुम्ही अशा पद्धतीची खीर तयार करून देऊ शकता। बाळ जेव्हा आजारी असेल, काही खाण्याची इच्छा नसेल, अशा वेळी या पदार्थाने तोंडाला छान चव येते, भरपूर पोषण तत्व मिळतात आणि आवश्यक असणारी शरीराची गरज यातून भागायला मदत होते। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा। सुजान संगोपन या चॅनलवर असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। ही खीर बनवण्यासाठी मी या ठिकाणी खजूर, अक्रोड, काजू, बदाम, मनुके, मखाणा, इतरही ड्रायफ्रूट तुम्ही घेऊ शकता। आता हे मी थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजवून घेते आहे आणि अर्धा तास मी हे झाकून भिजत ठेवणार आहे। बाळाच्या भुकेनुसार तुम्ही हे पदार्थाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता हे व्यवस्थित मऊ झालेलं आणि भिजलेलं दिसत आहे। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे। त्याची पौष्टिकता आणखीन वाढवण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडीशी फॉर्म्युला मिल्क पावडरही घातलेली आहे। तुम्ही आईचं दूध जर तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी घालायचं असेल तर तेही घालू शकता। आता मी हे मिक्सरला फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। आपण पाहू शकता छान बारीक अशी पेस्ट झालेली आहे। तुम्हाला अगदी 7 महिन्याच्या बाळाला जर हे द्यायचं असेल तर ते गाळणीतून गाळूनच द्या, म्हणजे कुठलाही ड्रायफ्रूटचा तुकडा यातून जाणार नाही आणि बाळाला ही खीरही व्यवस्थित खाता येईल। ही खीर अगदी झटपट तयार होते। याला कुठल्याही प्रकारचं शिजवण्याची किंवा जास्त वेळ भिजवण्याचीही आवश्यकता नसते। चवीला अगदी उत्तम लागते, गोडसर चव येते, त्यामुळे बाळ आवडीने आणि पोटभर खातं। जेव्हा बाळ आजारी असेल किंवा बाळाचं तुम्हाला छान वजन वाढवायचं असेल, बुद्धिमत्ता वाढवायची असेल, ताकद वाढवायची असेल तर दिवसातून एकदा बाळाला ही खीर नक्की द्या। त्याचे भरपूर सारे फायदे तुम्हाला झालेले दिसून येतील। माझ्या मुलाला ही अशा पद्धतीने बनवलेली खीर खूप आवडत असे आणि तो ती आवडीने आणि पोटभर खात असे। त्यामुळे तुम्हीही तुमच्या बाळाला अशी खीर करून खाऊ घालू शकता। याची पौष्टिकता अधिक वाढवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये एखादं फळ मॅश करूनही घालू शकता। सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळासाठी आणखीनही रेसिपीचे व्हिडिओ पाहू शकता। त्यासोबतच बाळाच्या विकासातील आणखीन उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हे व्हिडिओ सविस्तररित्या पाहण्यासाठी एकदा चॅनलला भेट द्या। तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायलाही विसरू नका। परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल।